नमस्कार. भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल आपण नेहमीच ऐकतो. पण या मोठ्या चित्रात एक अशी गोष्ट आहे ज्यावर फारसं बोललं जात नाही. ही कहाणी आहे एका अशा वर्गाची जो गरिबीतून तर बाहेर आलाय, पण खरंच सुरक्षित झालाय का? चला, या कहाणीत जरा खोलवर शिरूया. म्हणजे बघा, गरिबीतून बाहेर पडणं हे नक्कीच एक खूप मोठं यश आहे, यात वादच नाही. पण कथा खरंच इथे संपते का? गरिबीची रेषा ओलांडली म्हणजे सगळं काही आलबेल झालं असं आपण म्हणू शकतो का? तर आपण या गरिबी रेषेच्या पलीकडे नक्की काय आहे हेच पाहणार आहोत. ही भारताची एक यशोगाथा आहेच, पण या कथेत एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. भारताने जे करून दाखवलंय ते खरंच थक्क करणारं आहे. कोट्यावधी लोकांना अत्यंत गरिबीच्या खाईतून बाहेर काढलं गेलंय. हे आकडे पाहिले की देशाच्या विकासाचा हा टप्पा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. पण या मोठ्या यशाच्या आत एक वेगळंच वास्तव आकार घेतंय. एक नवा वर्ग तयार होतोय आणि यालाच आपण म्हणतोय असुरक्षित मध्यम वर्ग. चला या वर्गाला भेटूया आणि समजून घेऊया की गरिबीची रेषा ओलांडल्यावर पुढे नक्की काय होतं. तर मग हा असुरक्षित मध्यम वर्ग म्हणजे नेमकं कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी कुटुंबं आहेत जी गरिबी रेषेच्या वर तर आली आहेत, पण त्यांच्या पायाखालची जमीन अजून पक्की नाहीये. एक छोटासा जरी धक्का लागला तरी ते पुन्हा गरिबीत ढकलले जाऊ शकतात. म्हणजे त्यांची अवस्था एका तारेवरच्या कसरतीसारखी आहे. आणि हे धक्के तरी कसे असतात? अहो, अगदी आपल्या आजूबाजूला दिसणारे. समजा अचानक नोकरी गेली, किंवा घरात कोणी आजारी पडलं आणि दवाखान्याचा मोठा खर्च आला. वाढती महागाई तर आहेच, किंवा मग कमी पगार. यातलं काही एक जरी झालं तरी या कुटुंबांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडू शकतं. आणि मग इतक्या वर्षांची मेहनत एका क्षणात पाण्यात जाऊ शकते. आणि ही गोष्ट आता फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही मान्य केली जात आहे. खुद्द जागतिक बँक आता असं म्हणतेय की आता फक्त गरिबीची एक रेषा आखून चालणार नाही, त्याऐवजी लोकांना एक चांगलं सन्मानजनक जीवन मिळतंय की नाही हे पाहिलं पाहिजे. म्हणजेच काय, तर त्यांची आर्थिक सुरक्षा आणि त्यांना मिळणाऱ्या संधी यावर लक्ष केंद्रित करायला हवं. बरं, मग आता प्रश्न येतो की असं होतंय तरी काय? ही असुरक्षितता येते कुठून? यामागची कारणं समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतल्या काही गोष्टी जरा बारकाईने पाहाव्या लागतील. आता हा आकडा बघा. हे एक खूप मोठं आणि धक्कादायक वास्तव आहे. आपल्या देशातले तब्बल 90% कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात. याचा सरळ अर्थ काय होतो? तर त्यांना नोकरीची कोणतीही हमी नाही, PF नाही, आरोग्य विमा नाही, म्हणजे कसलीच सामाजिक सुरक्षा नाही. आणि ही गोष्ट इथेच थांबत नाही. या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी 94% लोकांची कमाई किती आहे माहितीये? महिन्याला 10,000 रुपयांपेक्षाही कमी. आता विचार करा, एवढ्या कमी पगारात आर्थिक स्थिरता कशी येणार? आता शेती क्षेत्राकडे पाहिलं तर एक वेगळीच आर्थिक विसंगती दिसते. बघा, देशातले जवळपास 46% लोक शेतीत काम करतात, म्हणजे जवळजवळ अर्धी लोकसंख्या. पण देशाच्या एकूण उत्पन्नात शेतीचा वाटा किती आहे? फक्त 18%. याचा अर्थ स्पष्ट आहे, देशाची अर्धी लोकसंख्या अशा एका क्षेत्रात अडकली आहे जिथे उत्पादकताही कमी आहे आणि मिळणारा पैसाही कमी आहे. आणि या सगळ्याला जोड मिळाली आहे ती आपल्या आर्थिक विकासाच्या स्वरूपाची. आपला विकास हा भांडवल केंद्रित म्हणजे कॅपिटल इंटेन्सिव्ह झालाय, लेबर इंटेन्सिव्ह नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर मशिनरी आणि टेक्नॉलॉजीमध्ये जास्त गुंतवणूक होतीये, पण त्या प्रमाणात माणसांसाठी चांगल्या नोकऱ्या तयार होत नाहीयेत. आणि ज्यांच्याकडे पक्की नोकरी आहे त्यांचंही खरं उत्पन्न म्हणजे महागाई वजा करता गेल्या काही वर्षांपासून फारसं वाढलेलंच नाही. बरं, हे सगळे झाले मोठे मोठे आर्थिक मुद्दे. पण याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांवर काय होतोय? चला आता या आकड्यांच्या पलीकडे जाऊन घराघरात जाणवणाऱ्या तणावाची काही चिन्ह पाहूया. हे चित्र बघा. हे आपल्या देशातल्या वाढत्या विषमतेचं एक बोलकं उदाहरण आहे. देशाच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 22% वाटा हा फक्त सर्वात श्रीमंत अशा 1% लोकांच्या खिशात जातो. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की विकासाचा जो केक आहे त्याचे तुकडे सगळ्यांना सारखे मिळत नाहीयेत. आणि याचा थेट परिणाम म्हणून कुटुंबांवरची संकटं वाढली आहेत. लोकांची बचत कमी झाली आहे. अगदी रोजच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा कर्ज काढण्याची वेळ येते. तरुण शिकलेले पदवीधरसुद्धा बेरोजगार आहेत. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे शिक्षण घेतलं म्हणजे चांगली नोकरी मिळून प्रगती होईल याची आता पूर्वीसारखी खात्री राहिलेली नाही. तर मग या सगळ्याचा सार काय? मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आता आपल्यासमोर आव्हान फक्त लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यापुरतं मर्यादित नाही, तर जे बाहेर आलेत त्यांना पुन्हा त्या खाईत पडण्यापासून वाचवणं हे खरं आव्हान आहे. त्यांना एक सुरक्षित आणि स्थिर आयुष्य देणं हे ध्येय असायला हवं. मग ह्यावर उपाय काय?
ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एका सुरक्षित भविष्यासाठी कोणता नवा मार्ग असू शकतो? चला त्यावर एक नजर टाकूया. यावर एक 5 कलमी योजना सुचवली जाते. पहिलं, ज्या क्षेत्रांमध्ये जास्त लोकांना रोजगार मिळू शकतो, जसं की उत्पादन आणि सेवा क्षेत्र, त्यांना प्रोत्साहन देणं. दुसरं, सामाजिक सुरक्षेसोबत चांगल्या पक्क्या नोकऱ्या वाढवणं. तिसरं, लोकांच्या कामाची उत्पादकता वाढली तर त्यांचा पगारही वाढेल याची सोय करणं. चौथं, सगळ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं. आणि पाचवं, जे असुरक्षित आहेत त्या कुटुंबांसाठी सरकारी सामाजिक सुरक्षा योजना अजून मजबूत करणं. आणि शेवटची या एका महत्त्वाच्या विचाराने समारोप करूया की विकासाचा अर्थ फक्त देशाची संपत्ती वाढवणं नाही, तर त्यातून स्थिर संधी आणि एक मजबूत, लवचिक मध्यम वर्ग तयार होणं हा आहे. भारताच्या विकासाची पुढची पायरी हीच असायला हवी. केवळ एक श्रीमंत देश बनणं नाही, तर एक असा समाज घडवणं जिथे प्रत्येकजण सुरक्षित असेल आणि प्रत्येकाला पुढे जाण्याची समान संधी मिळेल.